हे गाईज, कसे आहात तुम्ही? आज आम्ही आलो आहोत मार्वे बीच वरती आणि माझ्या मित्राने मला इन्व्हाइट केलंय मनोरी गावामध्ये. आणि आम्ही आता निघालोय मनोरी गावाला. मी फर्स्ट टाइम जाते. आज मी तुम्हाला शूट करून दाखवते. मार्वे बीचला इथे आल्याच्या नंतर तुम्हाला बोट येईल. त्या बोट मध्ये बसून तुम्ही टू व्हीलर वगैरे घेऊन जाऊ शकता. फोर व्हीलर अलाउड नाहीये. हे बघा. हॅलो गाईज, आणि लोडिंग चार्ज इथे फाय रुपीज आहे. फक्त 5 रुपीज. तुमची टू व्हीलर असेल त्याचे तुमचे फक्त 5 रुपये घेतील ते लोक, येताना आणि जाताना सुद्धा. आणि आता आपण निघतोय इथे मनोरी गावाला जाण्यासाठी. हे बघा गाईज, हे मार्वे बीचचा सीन आहे जो मी आता तुम्हाला दाखवतेय. किती मस्त सीन आहे. आणि या सीन सोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर गाईज सगळ्यांसाठी. आणि इथे मार्वे बीचला नवीन बोट निघाल्या ज्या छोट्या छोट्या तुम्हाला दिसत आहेत. आता ह्या पण थोडे गेम्स हे पण निघतील असं वाटतंय गाईज मला. आज मी पहिल्यांदाच बघतीये. आणि हे किती मस्त 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 बोट दिसत आहेत इथे न्यू इयर सोबत. आजचा सीन पण एवढा छान वाटतोय. किती थंडगार वातावरण आहे इथे. तुम्हाला बघून पण खूप छान वाटेल. Guys, तुम्हाला आता मी पेगोडा पण दाखवेन. तो बघा दिसला तुम्हाला, किती छान सीन दिसतोय. आणि तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एकदम शांत वातावरण वाटेल. आणि मला तर एवढं मस्त वाटत होतं. वारा गाईज बघा किती सुटलेला आहे. मला बघून तुम्हाला वाटलंच असेल की वारा किती छान सुटलेला आहे. आणि त्यासोबत आज आम्ही निघालो एकदम फ्रेश. 2025 आज माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. या सीन सोबत गाईज मी हा विचार करत होते की हा 2024 गेलेला आहे, आता 2025 आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना सुखाचा जावो अशी मी आशा करतीये. आणि एक नवीन आशा आज घेऊन आम्ही निघालो आहोत मनोरी गावात. तर मी आता निघालोय मनोरी गावात. हे बघा गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत. इथून आपण हे बघा, इथून आपण जाऊ शकतो आणि इथे तिकीट काउंटरच आहे. ठीक आहे. हे बघा, हे तिकीट देतात आणि पैसे घेतलेले आहेत त्यांनी. 40 रुपये घेतलेले आहेत बाईक सोबत. आणि 2 माणसं एक बाईक असं 40 रुपये घेतात. आणि ते तिकीट सुद्धा चेक करतात. आणि हे बघा, आम्ही जसं बाहेर निघालो तसे आम्हाला एक इथे मस्त सीन बघायला भेटलेले आहेत. हे बघा, आणि मी आता रेडी होतीये गाडी चालवायला. बघा गाईज, मला पण इथे गाडी चालवायला खूप आवडतं. आणि इथे कोणती गाडी चालवायला रिस्क नाहीये म्हणून मी आता गाडी घेतलेली आहे. मी आता शिकतीये. तरी पण बघा गाईज, मी गाडी चालवते. मला खूप छान वाटतंय आज इकडे येऊन. पहिल्यांदा मी आज इथे येतेय. मी फक्त मनोरी गाव हे ऐकलेलं आणि इथे सर्व वातावरण एकदम हिरवं हिरवंच वाटतं. आणि जुनं, जर तुम्हाला गावी जायचं मन करत असेल ना गाईज, तर तुम्ही गावी जाऊ शकत नाही तर तुम्ही मनोरी गावामध्ये येऊन जा. तुम्हाला एवढं छान वाटेल. आणि हे बघा, हे इकडे मंदिर आहे. असं वाटतं की आपण गावीच आलेलो आहेत. गावची बस गाईज बघा आपल्याला आठवण करून देतीये. आणि इथे बघा सॅन्टा उभा होता, बघितलाच असेल तुम्ही. हे बघा छोटे छोटे मंदिर आहेत, क्रॉस आहेत. आणि हे इथे सगळे आहेत. आता आपण मेन गावात आलेलो आहोत. बघा तुम्ही, हे नॅचरल वातावरण आहे आणि हे नॅचरल वातावरण तुम्हाला खरंच खूप आवडलं असेल. बघून किती छान वाटतंय बघा. आणि मी असा व्हिडिओ काढलाय ना की तुम्हाला नक्कीच हा आवडेल. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके गाईज, आता मी तुम्हाला गाईज, हा तलाव बघा किती सुंदर आहे आणि इथे मच्छी सुद्धा पकडली जाते. पुढे गाईज मी तुम्हाला एक असा रोड दाखवणार आहे जिथे तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्यात चांगले फोटो काढू शकता. आणि फोटो शूट करण्यासाठी एवढी चांगली जागा आहे ना गाईज की मी शूट करताना मला असं वाटत होतं की इथे. आणि हाच तो रोड आहे गाईज जिथे फोटो खूप सुंदर येतील. आता मी तुम्हाला दाखवते तो मेन पॉइंट. हा बघा, इथे फोटोज एवढे छान येतात रोड वरती. गाईज खरंच आम्ही पण फोटो शूट केला इथे थांबून. हे बघा, बंगलो पण आहेत. आणि ह्या साईडला जो आता मेन जो रोड येईल तिथे आम्ही फोटोशूट केलेला आहे. थोडे फोटो इथेच पण काढलेले आहेत. पण तुम्हाला इथून जाताना सरळ स्ट्रेट जायचंय, ना लेफ्ट ना राईट काहीच घ्यायचं गरज नाहीये. आणि कोणाला काही विचारायची गरज नाहीये. हा बघा, इथे तुम्ही फोटो शूट करू शकता. इथे गाईज एवढं मस्त मस्त ही जी लेफ्ट अँड राईट साईडला जी घरं दिसत होती एवढं छान वाटत होतं. तुम्ही इथे उभं राहून फोटो शूट करू शकता. आणि हा जो गाईज सीन आहे, हा जो रोड आहे फोटोशूट साठी आणि शूटिंग करण्यासाठी एवढा छान वाटत होता. हे बघा, एक मुलगी गेली ती पण शूटच करत होती. हा रोड जो आहे गावातून, मेन गावातून जातो जिथे मेन त्यांचं गाव स्टार्ट होतं. हा बघा, इथून जो रोड स्टार्ट होतोय आणि